श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हृदयस्पर्शी कथा या माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मागील कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामींनी एका भक्ताचा मृत्यू थांबवला आणि त्याच्या जागी दुसऱ्याचा जीव गेला. हे कसं शक्य झालं ते या गोष्टीत पाहणार आहोत. हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ही खरी घटना आहे. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट. स्वामी समर्थांच्या चरणी अनेक भक्त येत असत. प्रत्येकाची समस्या वेगळी, पण उपाय एकच, स्वामींची कृपा. अशा भक्तामध्ये एक नाव खूप प्रसिद्ध होतं, तात्या भोसले. तात्या हे आधीचं राजश्री सरदार होते, पण हळूहळू त्यांचं मन संसारातून उडलं. त्यांना जाणवलं पैसा, मान, सत्ता हे सगळं तात्पुरतं आहे आणि त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. संपूर्ण संसार सोडून स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण केलं. दिवस रात्र ते फक्त स्वामींचं भजन, पूजन आणि नामस्मरण करू लागले. त्यांचं जीवन पूर्णपणे बदललं. पण एके दिवशी अचानक काहीतरी विचित्र घडलं. तात्यांच्या अचानक भीती वाटायला लागली. त्यांच्या डोळ्यासमोर काही भयंकर दृश्य दिसू लागले. ते होते यमदूत. हो, मृत्यूचे दूत. ते फक्त त्या व्यक्तीलाच दिसतात ज्याच्या शेवट जवळ आलेला असतो. तात्यांच्या अंगावर काटा आला. त्याला समजलं आता आपला शेवट जवळ आहे. तात्या धावतच स्वामींकडे गेला. त्यांनी स्वामींच्या चरणी स्वतःला झोकून दिलं. डोळ्यात अश्रू, आवाजात भीती. स्वामी, मला वाचवा, मला अजून जगायचं आहे, स्वामी, सेवा करायची आहे. हे स्वामींच्या पायावर घट्ट मिठी मारून रडू लागले. तेव्हा स्वामी समर्थ शांत होते, पण त्यांच्या डोळ्यात करुणा होती. स्वामींनी याला उद्देशून सांगितलं, हा माझा भक्त आहे, याचं आयुष्य अजून संपलेलं नाही, याला स्पर्श करू नकोस. हे ऐकून सगळे थक्क झाले, पण स्वामी इथे थांबले नाहीत. त्यांनी बाजूला उभे असलेल्या एका बैलाकडे बोट दाखवलं. आज याचा अंत आहे, त्याला घेऊन जा. क्षणभरात त्या बैलाचा प्राण निघून गेला आणि त्याचा मृत्यू टळला. हे दृश्य पाहून सगळे लोक थक्क झाले. कोणालाही विश्वास बसत नव्हता. एक साधा भक्त आणि त्याच्यासाठी स्वामींनी मृत्यूचं समीकरण बदललं. या अध्यायात आणखी एक मोठी गोष्ट सांगितली आहे. नरसिंह सरस्वती नावाचे एक महान साधू होते. त्यांनी अनेक वर्ष हठयोग साधना केली, पण त्यांना खरे समाधान मिळाले नव्हते. जेव्हा ते स्वामी समर्थांकडे आले, तेव्हा फक्त एकच श्लोकाचे त्यांनी समाधान लागली. त्यांना समजलं, गुरुशिवाय साधना अपूर्ण आहे आणि अहंकार, मोह हेच खरे अडथळे आहेत. याचा संपूर्ण कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. स्वामींच्या भक्ताला मृत्यू स्पर्श करू शकत नाही. कृपेशिवाय कोणतीही साधना पूर्ण होत नाही आणि अहंकार सोडल्याशिवाय खरे सुख मिळत नाही. म्हणून आजपासून एकच करा, स्वामींवर विश्वास ठेवा, कारण जिथे आपली शक्ती संपते तिथे स्वामींची कृपा सुरू होते. जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि अशाच दिव्य कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.